सुप्रभात. मी रेश्मा साळुंखे. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला जाऊयात कोल्हापुरात, कारण कोल्हापूर पट्ट्यात बहुतांश शेतकरी ऊसात किंवा इतर हंगामी पिकात मक्याचं बियाणं टाकतातच. जनावरांना सकस हिरवा चारा सहज उपलब्ध व्हावा हा त्यामागचा उद्देश. काही शेतकरी मात्र आंतरपिकाऐवजी मक्याचा सलग वेगळा प्लॉट घेतात. भडगावचे प्रगतशील शेतकरी सतीश सभासद हे गेली 4 ते 5 वर्ष 1 एकर मका ठिबकवरती घेतात. त्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. हिरण्यकेशी नदीच्या काठावर सतीश सभासद यांची 14 एकर शेती आहे. हंगामी भात, भुईमूग, गहू, कांदा अशी पिकं ते घेतात. पण ऊस हेच त्यांचं मुख्य पीक. त्यात आंतरपीक म्हणून मका घेण्याऐवजी वेगळा 1 एकर मक्याचा प्लॉटही त्यांच्याकडे आहे, जो पाट पाण्याऐवजी ठिबकवर ते करतात. सभासद कुटुंब शेतातच राहत असल्यानं त्यांनी शेतावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा उपयोगही केलाय. गेल्या 42 वर्षांपासून शेतीत त्यांचे असे काही ना काही प्रयोग सुरूच असतात. मी शेतीत आल्यावरती व्यावसायिक दृष्टीने चालू करायचं म्हणून गायी आणल्या. गायीच्या चाऱ्याचा प्रश्न हिरवा चाराचा आला आणि मग मी विविध प्रयोग करत गेलो. जनावरांना हिरवा चारा, भरडा या दृष्टीने मला हवा होता, म्हणून मी मक्यात फार इंटरेस्ट घेऊन चालू केलं. त्यानंतर मी अरुंद सरीपासून रुंद सरीकडे वळलो. टोकन पद्धत, ठोकून देणे, बरेचसे प्रयोग करत गेलो. आणि हे करत असताना 1995 साली मला सुचलं की 2 सरी आड 1 सरी मक्का करायचा. पण गेली आता 3-4 वर्ष मला असं दिसून आलं की हे जर आपण ठिबकवर जर केलं, एक तर उत्पादन चांगलं येईल आणि आपल्याला काही फायदाही होईल, सर्वच होईल. यावेळी ऊस तुटल्यानंतर जमिनीची चांगली मशागत करताना ऊसाचा पाचट न जाळता बारीक करून ते जमिनीतच गाडलं. 5 फुटावर लॅटरल टाकल्या. 105 ते 110 दिवसात तयार होणाऱ्या VNR 4325 या मक्याच्या जातीची निवड केली आणि 24 नोव्हेंबरला बियाणं झिगझॅग पद्धतीने टोकणलं. या 1 एकरसाठी त्यांना 6 किलो बियाणं लागलं. ठिबक मधूनच खत आणि पाणी व्यवस्थापन त्यांनी केलं. प्रामुख्याने टोकन झाल्यावरती पाण्याचा त्याला काय फारशी आवश्यकता नव्हती आणि थंडीचे दिवस होते. रोजच साधारण 30 मिनिटात पाणी देत असू. 15 दिवसानंतर साधारण पीक 4-5 पानावर आलं. मग त्याची जरासा गरज जास्त वाटायला लागली. मग आम्ही पाणी खतासहित रोज साधारणपणे 1 तासाच्या आसपास देत असू. हे असं साधारण पहिले 15 दिवस, नंतरचा महिना सोडला. आता पुढचा 1 महिना म्हणजे आता पीक 2.5 महिन्याचं आहे. आता आम्ही सरासरी रोज 2 ते 2.5 तास पाणी देतोय आणि त्याचबरोबर जे काय नियमित त्याचं खत आहे ते खतही सोडत असतो ठिबक मधून. सध्या मक्याची उंची 8 ते 9 फूट, धाटाची 5 ते 6 सेंटीमीटर जाडी आणि पानं रुंद आहेत. या 1 एकरात 30 सऱ्या आहेत. एका सरीला 1,500 धाटं म्हणजेच एकरी 45,000 धाटांची संख्या आहे. आज आहे तसा प्लॉट विकला तरी 4 रुपयाला 1 धाट, याप्रमाणे 2.25 लाख रुपये त्यांना मिळतील. परिपक्व होईपर्यंत ठेवायचं म्हटलं तरी सुका चारा आणि मक्याचे दाणे मिळून 1,65,000 रुपये त्यांना मिळू शकतात. एकंदर पिकाचे मान पाहता आहे असा जर चारा विकायचं ठरलं तर साधारणपणे 40 टन माल निघायला काय हरकत नाही आहे. कणसं न काढता डायरेक्ट चाराच म्हणून 1.5 ते 2.25 लाख होतात त्याचे. मक्याचे दाणे जर करायचे असतील तर अंदाजे 50 ते 60 क्विंटल पर्यंत धान्य निघायला काय हरकत नाही आहे. 75,000 रुपयाचे दाणे होतील आणि जवळपास 2 रुपयाला 1 धाट धरलं त्या काळामध्ये वाढलेलं तरी सुद्धा 90,000ला ती धाटं जातील. आणि एकंदर हिशोब पाहता दोन्ही मला तेवढ्यालाच पडतं. पण आजकाल जी काही चाऱ्याची टंचाई आहे ते पाहता लोकांचा जर याच्यावरती जास्त लोभ असेल तर मला देणं क्रमप्राप्त आहे या परिस्थितीत. नाहीतर मी जास्तीत जास्त दाणे करायचा प्रयत्न करेन. मशागत, बियाणं, खत असं सर्व मिळून त्यांना या 1 एकरासाठी 15,000 रुपये खर्च आलाय. दर जादा आला तर लगेच विक्री करण्याचा त्यांचा विचार आहे. कमी कालावधीत त्यांना मक्यापासून चांगला फायदा होणार आहे.
ठिबक सिंचनावर आणि वेगळा प्लॉट केल्यानंच इतकं भरघोस उत्पादन मिळतंय असं सभासद सांगतात. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर.